नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। या दोन गटात तुफान राडा, रात्रभर दंगा चालला, जोरदार मारहाण। तर कोणत्याही बातमी बघूया। महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली होती। याचे पडसाद शुक्रवारी पहाटेपर्यंत उमटत होते। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे। तर उलट पोलिसांनी आव्हाड यांच्या मार खाल्लेल्या कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेतल्याचा प्रकार घडल्याने आव्हाड यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता। जितेंद्र आव्हाड यांनी घडलेला प्रकार सांगितला। पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली। यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले। शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाल्लेल्या कार्यकर्त्याला पकडले आहे आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला म्हणजे मार खाणारा आमचा कार्यकर्ता, पळून जाणारे पडळकरांचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करणार आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे। तसेच सत्तेधाऱ्यांना इतकं शरण गेलेलं प्रशासक मी आजवर पाहिलं नव्हतं। या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची गोष्ट नाहीये। मी इतकंच सांगतो की माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही, अशी पोस्ट आव्हाड यांनी टाकली आहे। तसंच पोलिसांच्या वाहनासमोर बसत आंदोलन करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता। विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली। यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली। तर तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि इतरांनी मध्ये पडून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना दूर केले।